वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेमी आहे, तर त्या जीवेची लांबी काढा। आता बघा एक वर्तुळ काढू, कारण इथं काय सांगितलंय जीवेची लांबी आणि केंद्रापासून जीवेचे अंतर, तर साहजिक आहे जीवा कुठं पडलेली असेल, इथं पडलेली असेल। आता याच्यात समजण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की आपण जे घेणार आहेत केंद्रबिंदू, त्या केंद्रबिंदू पासून जीवेचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 30 सेंटीमीटर। कितीचं? 30 सेंटीमीटर। पण इथं म्हणलंय की वर्तुळाची त्रिज्या 34 सेंटीमीटर आहे, मग त्रिज्या कशी असायला पाहिजे? वर्तुळ केंद्रातून वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची त्रिज्या होय। मग आता ही त्रिज्या होईल का? कारण ही टेकलेली आहे का? नाही, मग ही त्रिज्या होणार नाही। किती दिलेली आहे? 34 दिलेली आहे, साहजिक आहे। मग आपल्याला विचारले हे, म्हणजे जर हे काढलं तर आपल्याला पूर्ण जीवेची लांबी विचारली, जोपर्यंत आपल्याला हे माहित नाही तोपर्यंत आपल्याला काही होणार नाही। चला ठीक आहे, काही काम करू आपण, याचं थोडंसं याला पलटून पाहू। 17 34 दिले बरोबर, मग जीवा ही व्यासाच्या कशी असते? अर्धी असते। मग 34 च्या अर्धे किती होतात रे? 17। मग 30 च्या अर्धे किती होतात? 15 बरोबर। मग आपल्याजवळ एक ट्रिपलेट सापडते बघा, 8 15 17 करेक्ट। 8 15 17। मग जर आपण इथं 8 घेतलं, लक्षात घ्या 8 घेतलं तर 8 घेऊ शकतो का? नाही, कारण आपण जर याचे दुप्पट केले, हे बघा हे 17 हे 15 आणि हे 8, मग 17 ची दुप्पट झाली 34, 15 ची दुप्पट झाली 30 आणि 8 ची दुप्पट झाली 16, म्हणजे साहजिक आहे इथलं किती यायला पाहिजे होतं रे? 16 यायला पाहिजे होतं बरोबर। मग ट्रिपलेट कोणतं बसलं मेन याच्यात? 8 15 17 हे मेन ट्रिपलेट आहे बरोबर। आता त्याच्यानुसार आपण किमती टाकून घेतलेल्या आहेत। मग ते काय म्हणते की त्या जीवेची लांबी काढा। अरे इतकी अर्धी जीवेची लांबी झालेली आहे 16 आलेली आहे, ठीक आहे 16। मग आता मला एक सांगा, जीवेची लांबी, जीव ही कशासारखी असते? मी मगाच सांगितलं, जीवा ही कशासारखी असते? व्यासासारखी असते। मग व्यास हा त्रिज्येच्या काय असतो? दुप्पट असतो। मग जर हा 16 जर झाला तर त्रिज्येच्या दुप्पट घ्यायचं म्हणल्याच्या नंतर आपल्याला काय निघायला पाहिजे? 16 गुणिला 2 बरोबर किती येतं रे? 32 सेंटीमीटर। मग आपल्याला विचारलं काय होतं त्यांना की त्या जीवेची लांबी काय, तर त्या जीवेची लांबी येईल 32 सेंटीमीटर।